सर्वांना नमस्कार. मित्रहो, 10 महत्त्वाची कारणं भूक न लागण्याची. त्याच्यामधलं पहिलं कारण आहे की रात्री उशिराला जेवणं, तसं जड जेवण घेणं, भरपूर जास्त जेवण करणं. कारण हे काय होतं, रात्री हळूहळू पचत राहतं. याच्यापासून जी ऊर्जा मिळते, कॅलरीज मिळतात, ते सकाळी पण एवढी शिल्लक राहते आणि शरीराला वाटतं आता आपल्याला ऊर्जेची गरज नाही. आता आपल्याला कॅलरीची ऑलरेडी साठलेली भरपूर आहे. हे एक कारण असतं सकाळी भूक न लागण्याचं. तसंच दुसरं असतं की अपुरी झोप. तुम्हाला जर झोप व्यवस्थित आली नाही तर काय होतं की मन शांत राहत नाही, मानसिक ताण तणाव वाढतो शरीरावरचा आणि नैसर्गिक चक्र तुमचं बिघडतं सगळं. आणि हा ताण तणाव वाढला की कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन शरीरामध्ये वाढत असतं आणि कॉर्टिसॉल शरीरात वाढू लागलं की ते तुमची भूक कमी करत असतं, म्हणून तुम्हाला भूक लागणार नाही. म्हणून चांगली झोप येणं हे सुद्धा सकाळी चांगली भूक लागण्याचं लक्षण आहे किंवा चिन्ह आहे. त्यासाठी झोप चांगली आली पाहिजे. तसंच तिसरं कारण असतं की सकाळी उठल्याबरोबर बरेच जण अगोदर चहा पितात. काहीही न खाण्याच्या आधी चहा पितात, कॉफी पितात. याच्यामुळे काय भूक मरते. बेड टी ही फॅशन आहे. अंथरुणात असल्याबरोबरच चहा किंवा कॉफी, तर हे चांगली सवय नाही. याच्यानं ॲसिडिटी वाढते आणि भूक मरते, त्यामुळे भूक लागत नाही. याच्या पुढचं कारण असतं की तुमच्या शरीराला हालचालीचा किंवा व्यायामांचा अभाव. जर व्यायामच केला नाही तर शरीराला ऊर्जा जास्त गरज पडणार नाही. ऊर्जेची गरज जर लागली शरीराला तर शरीर डिमांड करेल, मला आहार द्या, मला ऊर्जेची गरज आहे. परंतु तुम्ही व्यायाम नाही केला, तुमचा BMR वाढणार नाही, तुमच्या कॅलरीज ज्या लागणार शरीराला त्याची डिमांड वाढणार नाही आणि डिमांड नाही वाढली तर तुम्हाला भूक लागणार नाही. हे एक कारण असतं. तसंच महत्त्वाचं गंभीर कारण हे पण असू शकतं की तुमच्या लिव्हरमध्ये म्हणजे यकृत जे आहे त्याच्यामध्ये काही दोष असतील, काही आजार त्याचे झाले असतील, तरी पण तुम्हाला भूक लागत नाही. म्हणजे लिव्हर हे कसं आहे, भूक चांगली लागण्यासाठीचा महत्त्वाचा अवयव आहे. जिथं पचन संस्था चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी लिव्हरचं अत्यंत महत्त्वाचं काम असतं. म्हणून लिव्हरमध्ये काही दोष आहे का, हे पण त्याचं कारण असू शकतं. तसंच काही पचनाच्या समस्या म्हणजे पोट साफ न होणं असेल, गॅसेस होणं असेल, कॉन्स्टिपेशन होणं असेल, म्हणजे हे जर असेल सगळं, पित्त जास्त होणं असेल, तर त्याही व्यक्तीला भूक चांगल्या प्रकारे लागणार नाही. तसंच हार्मोन्समध्ये काही बदल शरीरामध्ये होत असतील तर त्याच्यामध्ये काय, जर असे हार्मोन्स वाढले शरीरामधले की जे तुमची भूक कमी करतात, भूक कमी करणारे वाढले तर भूक लागणारच नाही. किंवा भूक वाढवणारे जे असतात हार्मोन ते जर कमी झाले तरी पण भूक लागणार नाही. म्हणून हार्मोन्सचं काही असंतुलन झालंय का, ते पण एक कारण असतं. तसंच हे सगळ्या गोष्टी जरी चांगल्या चालल्या असल्या परंतु जर पाणी कमी पडत असेल शरीराला, हे पण कारण असतं की तुम्हाला भूक चांगली लागणार नाही. पाणी कसं हायड्रेशन झालं बॉडीचं चांगलं, तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकायला मदत होत असते आणि डिटॉक्स बॉडी होणं, त्याच्यानंतर भूक तुम्हाला चांगली लागत असते. म्हणून बॉडीला विषारी घटक बाहेर निघून जाण्याकरता पाण्याचं पुरेशा प्रमाणामध्ये पिलं पाहिजे. तसंच हवामानानुसार सुद्धा भूक थोडी अवलंबून असते. हिवाळ्यामध्ये भूक जरा चांगली लागते, पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये भूक थोडी कमी लागत असते. परंतु जर तुम्ही व्यायाम चांगल्या प्रकारे करत असाल आणि तुमच्या शरीराचं आरोग्य जर सगळं चांगल्या प्रकारे असेल तर भूक कुठल्याही ऋतूमध्ये लागतच असते. तसं काही औषधांचे दुष्परिणाम सुद्धा कारण होऊ शकतं की तुम्हाला भूक लागत नाही सकाळी. कारण तोंडाची काही वेळेला चव बदलते, मेटॅलिक टेस्ट येते तोंडाला मधून, किंवा औषधामुळे काय होतं की नकोसं वाटतं खायला, मळमळ होतं, खावं लागलं घास की ते उलटी होईल का अशी भीती वाटत असते. म्हणजे अशी काही हे 10 कारणं आहेत. या कारणापैकी तुमच्या बाबतीमध्ये कुठलं कारण आहे हे शोधलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचा उपाय केला पाहिजे. परंतु सकाळी भूक लागणं हे अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे निरोगी तब्येतीकरता. आणि सकाळी लवकर नाश्ता करणं सुद्धा खूप अतिशय महत्त्वाचं आहे तुमचं सगळ्या प्रकारे आरोग्य चांगलं राहण्याकरता. म्हणून हे सगळी कारणं आधी शोधली पाहिजे. 10 कारणं आपणाला कोणती त्यातली लागू पडतात ते शोधून त्याच्यावर मार्ग शोधला पाहिजे आणि सकाळी भूक लागेल याची तजवीज केली पाहिजे. आणि याच्या उपरही जर सकाळी भूक लागत नसेल, तुमचं हळूहळू वजन कमी होत चाललेलं असेल, काही जुनाट आजार तुमच्या शरीरामध्ये असतील,
कसले काही उपचार चालू असतील तर मात्र तुम्ही मग जर यानं फरक पडत नाही सगळ्या गोष्टींनी तर दवाखाना गाठला पाहिजे, डॉक्टरांना, तज्ज्ञ डॉक्टरांना भेटलं पाहिजे, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. सगळं करून का होईना पण तुम्हाला भूक चांगली लागणं, सकाळी लवकर तुम्हाला भूक लागणं हे अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर त्या दृष्टीनं प्रयत्न करूया, हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला